आता आपण म्हणून पाण्याच्या प्रदूषणामुळे होणारे परिणाम. तर पाण्याच्या प्रदूषणामुळे कोणकोणते परिणाम आपल्या जीवनावर होतात त्याच्या संदर्भामध्ये आपण आता माहिती घेणार आहोत. पण की कोणकोणते परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचा रोग व पचन संस्थेचे विकार होत असतात. जेव्हा पाणी प्रदूषित होतं म्हणजे जेव्हा पाणी घाण होतं त्यावेळेस आपल्याला अतिसार होतो, म्हणजे आपल्याला डायरिया होतो, कावीळ होते की आपल्या शरीरामध्ये कावीळ निर्माण होते, विषमज्वर होतो, त्वचा रोग होतो की त्वचेचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंधी आजारी होतात, आपल्याला ताप येतो, पचन संस्थेचे विकार होतात की आपलं जे जेवण आहे ते डायजेस्ट होत नाही आणि ते डायजेस्ट न झाल्यामुळे पचन संस्थेमध्ये विकार होतो, आपल्याला पोट फुगल्यासारखं वाटणं, भूक न लागणं, भूक मंदावणं, अशासारख्या विविध आजारांना आपल्याला बळी पडावं लागत आहे. अशा सर्व प्रकारचा जो कारण आहे ते कशामुळे आहे की पाणी दूषित असण्याची ही सर्व कारण आहेत. मग त्याच्यामुळे काय काय डॅमेज होऊ शकतं. यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, हाडामध्ये विकृती, उच्च रक्तदाब यासारखे विकार होऊ शकतात. मग त्याच्यापासून कोणकोणते आजार होऊ शकतात त्यांनी सांगितलं की यकृत तुमचं खराब होऊ शकतं, जे तुमचं मूत्रपिंड आहे ते खराब होऊ शकतं. मेंदूविकार जो आपला ब्रेन आहे त्याच्यावर देखील आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा त्याच्यात बिघाड होऊ शकतो आहे. हाडांमध्ये विकृती देखील होत आहे. बघा, हाडांमध्ये विकृती होते, उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर आपल्याला होऊ शकतो. तर या सर्व आपल्या आजारांना आपल्याला बळी पडावं लागत आहे. या सगळ्या आजारांना आपल्याला बळी पडणार आहोत जर आपलं पाणी अस्वच्छ असेल तर. दुसरा परिसंस्थेवर होणारा परिणाम. आता ते परिसंस्था म्हणजे वनस्पतीची वाढ खुंटली जाते, वनस्पती प्रजातीचा नाश होत आहे, हे देखील आपण पाहिले. पाण्यातील क्षाराचे हे प्रमाण देखील वाढलेले आहे. पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण हे घटते. ज्या पाण्यामध्ये जे विरघळणारे ऑक्सिजनचे प्रमाण आहे ते घटण्याचं काम करत आहे. मग ते जलचर मरतात. मग त्या पाण्यामध्ये असणारे जे सर्व प्रकारचे जे जीवजंतू आहेत ते देखील मेले जातात. बघा इथे दिले आहे. समुद्र पक्ष्यावरही परिणाम होतो आणि जे समुद्राचे पक्षी आहेत त्यांच्यावर देखील परिणाम होतो. म्हणजे समुद्राचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जर घटलेलं आहे, ते पाणी दूषित झालेलं आहे, त्याच्यामुळे जे समुद्रात असलेले किंवा त्या पाण्यामध्ये राहणारे सर्व जीवजंतू आहेत किंवा जे सर्व समुद्र पक्षी त्याच्यावर देखील हा सर्व प्रकारचा परिणाम होतो आणि अशा प्रकारचे मृत प्राणी तिथे त्या पाण्यामध्ये मरून जातात. तिसरा जो घटक आहे त्यांनी सांगितलं की इतर परिणाम. आता इतर परिणाम काय होतात. पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात. जे पाण्याचा जो मेन गुणधर्म आहे, मग आपण त्याचा बोलू शकतो रंग आहे, चव आहे, टेस्ट आहे, ते बदलते. पाण्याचा रंग व चव हे बदलली जाते. साहजिकच त्याच्यामध्ये जर इतर घटकांचा जर समावेश झाला आहे तर आपल्या त्याच्यामध्ये रंग आणि चव या दोन्ही गोष्टींमध्ये फरक दिसून येत आहे. समस्या मुलांना बघा, पाण्याचा रंग व चव देखील बदलत आहे. जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. जी पाण्याची जी जमिनीची जी सुपीकता आहे, सुपीकता निघून जाते. नापीकतामध्ये आणि जमिनीच्या सुपीकतामध्ये देखील फरक पडत आहे. पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात. तर ऑब्व्हियसली जे पाण्यामध्ये जे जीवजंतू आहेत जे हर एक प्रकारचे ते देखील नष्ट होत आहे की हर एक प्रकारचे जे फिश आहे, जी मच्छी आहे, ते सर्व देखील उपयुक्त जीवजंतू आहेत ते अशा प्रकारे या दूषित पाण्यामुळे नष्ट होत आहेत. मग मृदा प्रदूषण म्हणजे सॉइल पोल्युशन म्हणजे काय. मृदा म्हणजे काय, जी जमीन आहे. मग ती मृदा प्रदूषण कशा प्रकारे होत आहे. मग मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात. बघा आता त्यांनी बघा इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे. मातीतील भौतिक, जे माती आहे त्या मातीमध्ये जे भौतिक, जैविक व रासायनिक जे गुणधर्मात नैसर्गिकरित्या म्हणजे निसर्गातून किंवा मानव कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्याला काय म्हटलं जात आहे, मृदा प्रदूषण म्हणत आहे. त्यामुळे तिची उपकता ही कमी होते, तेव्हा त्यास मृदा प्रदूषण असे म्हटलं. आणि त्याच्यामुळे ही जी उत्पादकता आहे ती कमी झाली, म्हणजे त्याचं जे उत्पादन आहे कमी झालं आहे. ती म्हणजे त्याचा अर्थ ती जमीन नापीक झालेली आहे. ती जमीन आता त्या जमिनीमध्ये सुपीकता राहिलेली नाही. कोणत्या कारणामुळे, जसं आपण आता हे कारण पाहिलं बघा इथे दिलेलं आहे. मातीतील भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या किंवा मानवरित्या कृत्यामुळे जे बदल घडून येतात. कोणत्यामुळे, नैसर्गिकरित्या किंवा मानवकृत्यामुळे जे बदल घडून येतात. कशामुळे, मातीमध्ये असलेले भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या किंवा मानवरित्या कृत्यामुळे जे बदल घडून येतात. त्यांनी सांगितले की त्यामुळे त्याची उपकता जी कमी झालेली आहे तेव्हा त्यास मृदा प्रदूषण असे म्हटले जात आहे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ घरगुती टाकाऊ वस्तू, जैविक टाकाऊ पदार्थ व शेतातून बाहेर पडणारे पदार्थ यांच्या मातीत साचण्यामुळे माती ही प्रदूषित होत आहे. आता त्यांनी सांगितलं की घरगुती टाकाऊ वस्तू, घरगुती टाकाऊ म्हणजे आपण घरगुती आपल्याला जो काही केर कचरा आहे तो आपण नेऊन आपण मातीमध्ये टाकतो, बरोबर आहे. मग ती चांगली जमीन आहे ती खराब होऊन जाते. जैविक टाकाऊ पदार्थ म्हणजे जैविक टाकाऊ म्हणजे माणसाचे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते देखील माणूस जाऊन टाकतो. मग जैविक पदार्थ कोणकोणते आहेत, जे प्राणी आहे, वनस्पती आहे, जे सूक्ष्मजीव आहेत, मग ते तिथे
टाकले जातात, त्या मातीमध्ये जे अवशेष आहे ते गाडले जातात. त्याचप्रमाणे शेतीतून बाहेर पडणारे जे पदार्थ आहे की शेतातून देखील अनावश्यक जो कचरा आहे, जो पदार्थ आहे ते बाहेर पडले जातात, ते मातीत टाकून जातात व त्यांच्या मातीत साचल्यामुळे माती ही प्रदूषित होते. मग अशा प्रकारे ही माती बघा इथे तुम्हाला प्रदूषित झालेली आहे. त्याने सांगितले मृदा प्रदूषणाचे परिणाम काय होते. मग आता मृदा प्रदूषण झाले का होत आहे हे पाहिलं आहे. मग त्याचे परिणाम काय आहे. मग कारखान्यातून क्षारयुक्त आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती ही नापीक बनते. मग आता याचे परिणाम काय काय होत आहे की जमीन नापीक बनत आहे. कशामुळे नापीक बनत आहे बघा की कारखान्यातील कारखान्यातून जे पाणी बाहेर पडले जातं ते क्षारयुक्त आम्लयुक्त पाणी असतं आणि ते आम्लयुक्त पाणी त्या मातीत मिसळल्यामुळे ती माती कशी झालेली आहे, ती नापीक झालेली आहे. ती सुपीकता त्याच्यामध्ये राहिली नाही. सुपीकता कधी होते, जेव्हा जमीन चांगली असते तेव्हा अन्नधान्य छान येतं, ते आणि त्याची जी दर्जा आहे ते देखील चांगल्या प्रकारचं असतं. परंतु जेव्हा जमीन नापीक होते त्यामुळे ते उत्पन्न आहे ते घटलं जातं आणि त्याचा जो दर्जा आहे, क्वालिटी आहे ती देखील कमी मिळते. किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्न साखळीतून प्रवास करतात. बघा आता त्यांनी सांगितले जे किरणोत्सारी जे पदार्थ आहेत ते किरणोत्सारी पदार्थातून व इतर प्रदूषक आहे मृदेमधून पिके किंवा या मृदेमधून जेव्हा पिके बाहेर पडतात तेव्हा पाणी व मानव अशा अन्न साखळीतून ते प्रवास करत असतात आणि त्याच्यामुळे देखील मृदांची काय होत असते, ते प्रदूषण होण्याची शक्यता असते. बघा मृदा प्रदूषणाचा हवा व जल प्रदूषणावर परिणाम होतो. आता त्यांनी सांगितलं की जे मृदा प्रदूषण आहे त्याचा हवा आणि जल प्रदूषणावर कोणत्या प्रकारचं प्रदूषण. आपण जमिनीतला पाहिलं तर हवा आणि जल प्रदूषण पाहिलं की ओल्या कचऱ्याच्या खतात रूपांतर न करता ते चुकीच्या पद्धतीत फेकून दिल्यास तो सडतो व कुजतो. जो ओला कचरा आहे तो ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात न करता ते चुकीच्या पद्धतीने फेकून दिले, ते चुकीच्या पद्धतीने फेकून दिले, टाकलं आहे, त्यामुळे तो सडतो, तो घाण होतो आणि तो कुजतो, तो खराब होतो व त्यामध्ये रोगजंतूची वाढ होऊन ते वाहत्या पाण्यात मिसळून जलप्रदूषण होते. आणि अशा प्रकारे ती घाण तशीच राहिल्याने ते वेगवेगळ्या वायू बरोबर पडतात आणि दुर्गंधी सुटते व हवा प्रदूषित होते. समस्या मुलांना अशा प्रकारे जर त्याचं योग्य प्रकारे विल्हेवाट न राहिली किंवा योग्य प्रकारे त्याचा न फेकल्यामुळे की ते चुकीच्या पद्धतीने फेकल्यामुळे तो कचरा सडतो, त्याला घाण वास सुटतो आणि त्यामुळे ती घाण तशीच राहिल्याने वेगवेगळे वायू त्याच्यातून बाहेर पडतात आणि त्याला दुर्गंधी म्हणजे घाण वास सुटतो आणि हवा ही प्रदूषित होत राहते. हे आपण बघा कारण पाहिलेलं आहे. दुसरं आहे कीटकनाशके व तणनाशकांचा अति जास्त वापर फवारणीत केल्याने ती हवेत मिसळून हवा प्रदूषित होते. जर तुम्ही कीटकनाशके फवारणीचा देखील जर जास्त प्रमाणामध्ये वापर केला तर ते जास्त प्रमाणात असल्याने फवारणी हवेने केली ती हवेत ते मिसळून जाते. की जास्त जर तुम्ही फवाराचा मारा करताय तर त्याच्यामध्ये देखील जे असलेले जे किटाणू आहेत ते हवेत मिसळून ते हवा ही प्रदूषित होत असते, कारण त्याचा मारा हा जास्त असतो, इफेक्ट जास्त होतो व ते रासायनिक खते पाण्यात मिसळून हे पाणी प्रदूषित होते. मग ते रासायनिक खते जे आपण वापरतो त्याच्या देखील ते पाण्यामध्ये मिसळले जातात. पाण्यात कशी मिसळ, जे रासायनिक खतांचा जो वापर केला जातो, जे शेतकरी आहेत ते शेतकरी काय केले जातात, रासायनिक खतांचा वापर जास्तीत जास्त करतात. मग त्याच्यामुळे देखील तुम्ही जास्त रासायनिक खते म्हणजेच काय की तुम्ही आपण कृत्रिम नसताना की मानवाने निर्माण केलेली ही रासायनिक खते आहेत ना, मग याचा जो इफेक्ट आहे तो सर्वात जास्त असतो. मग ती आपण मातीमध्ये मिसळल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर ती काय केली जातात, ती पाण्यामध्ये देखील ती पाणी जमीन पण खराब होते आणि पुन्हा ती पाण्याचं त्या जमिनीवरून ते पाण्यामध्ये देखील त्याचं रूपांतर होत असतं. तर अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितलं की ती जे रासायनिक खताचा देखील जर तुम्ही जेव्हा वापर करता तेव्हा ते रासायनिक खते पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित होते. मग तेच रासायनिक खताचं जे पाणी आहे, जे पाऊस पडल्यामुळे ते जे खत तुम्ही जमिनीवर टाकलेलं आहे, जे शेतात टाकलेलं आहे, त्या शेतातून त्या पाण्यामधून काय होत आहे, त्या जमिनीवरून ते पाण्यामध्ये जात आहे आणि त्याच्यामध्ये देखील पाण्यात मिसळून हे पाणी देखील प्रदूषित होण्याचं काम करत आहे. नेक्स्ट आहे प्रदूषण नियंत्रण व नियमन रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत. मग कोणत्या प्रकारचे कायदे केले जे भारत सरकारने नियमन रोखण्यासाठी, नियंत्रण प्रदूषण रोखण्यासाठी जे कायदे केलेले आहेत ते कायदे आपण पाहणार आहोत. जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 साली त्यांनी केलेला आहे की प्रतिबंध केलेला आहे आणि त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी 1881 देखील बघा केलेलं आहे की हवा प्रदूषण प्रतिबंध. आता पहिलं जे होतं बघा इथे त्यांनी सांगितलं की जलप्रदूषण होतं बघा, त्यांनी की जलप्रदूषण प्रतिबंधाचा जो कायदा आहे तो त्यांनी 1974 या साली केलेला आहे की प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी. मग हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी 1981 साठी अधिनियम हा कायदा त्यांनी केला आहे. तिसरा आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम हा 1986 साली त्यांनी 1986 आहे त्यासाठी त्यांनी केलाय पर्यावरण संरक्षण कायदा. कारखाने, औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, पंचायत समिती या नियमाचे पालन करत आहेत की नाही, की जे काम करत आहेत मुलांना त्यांनी सांगितलं आहे.
जे कारखाने म्हणजे जे मोठमोठे जे कारखाने आपल्याला इथे तुम्हाला चित्र दिसत आहेत, औद्योगिक जे वसाहती आहेत आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका, पंचायत समिती आहे, हे सर्व या नियमांचं जे पालन करतायत की नाही यांच्यावर देखील ती देखरेख केली जाते. आणि त्याचप्रमाणे बघा की या सर्व नियमांचं पालन तिथे होतंय का नाही, हे करत आहेत की नाही याची देखरेख करण्यासाठी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थेतून देखील बघा या नियामक मंडळ या शासकीय संस्थेद्वारे देखील हे काम केलं जात आहे की हे लोक आपापली कामं नीट करत आहेत की नाही. जे महानगरपालिका आहे, पंचायत आहे, जे समिती आहेत यांची देखरेख करण्यासाठी देखील मग यांच्यावर कारवाई करण्यासाठी किंवा यांच्यावर देखरेख करण्यासाठी की त्यांचं ते देखभाल व्यवस्थित करतायत की नाही हे पाहण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ हे शासकीय संस्थेद्वारे देखील ते काम केले जात आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठातून पाहिलेलं आहे की कशा प्रकारे प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत ते देखील आपण पाहिले आहे. जसं पाहिलं आहे की जे वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे, मग त्याचे परिणाम कोणते आहेत, त्याप्रमाणे त्याचे आपल्याला कोणकोणते दुष्परिणाम आपल्यावर होऊ शकतात, आपले उपाय कोणकोणते आहेत याचा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. बघा आता आपण की प्रदूषके म्हणजे काय हे देखील आपण पाहिलेलं आहे. या पाठात आपण प्रदूषके म्हणजे काय हे पाहिले. त्याचप्रमाणे हवा प्रदूषण म्हणजे काय, जल प्रदूषण म्हणजे मृदा प्रदूषण म्हणजे काय व याची कारणे व यामुळे होणारे जे परिणाम आहे यांचा अभ्यास केलेला आहे. तशा प्रकारे आपण सारांशाच्या माध्यमातून हे सर्व जे घटक आहेत ते आपण या टॉपिकमध्ये, या लेसनमध्ये, या पाठामध्ये आपण कव्हर केले आहे. तर या पाठाच्या माध्यमातून जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार मुलांनो, आज आता आपण पाहणार आहोत प्रदूषण या पाठाच्या माध्यमातून सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ते कोणते आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपण सर्वांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारूया. बघा इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत म्हणजे 2 पर्याय आहेत. 2 पर्यायापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. बघा चला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या प्रश्नाला इथे दिले आहे डायटॅच प्रदूषके कालांतराने नष्ट होत नाही. त्यांनी विचारलं आहे की कोणती प्रदूषके कालांतराने नष्ट होत नाही. मी तुम्हाला इथे 2 पर्याय आहेत, मानव निर्मित आहेत आणि निसर्ग निर्मित आहेत. बघा त्यांनी सांगितले की कोणती प्रदूषके कालांतराने नष्ट होत नाही. मग मानव निर्मित आहेत का ती निसर्ग निर्मित आहेत. तर या 2 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की मानव निर्मितची प्रदूषके हे कालांतराने नष्ट होत नाही, परंतु जे निसर्ग निर्मित जे प्रदूषके आहेत ते आपले कालांतराने नष्ट होत असतात. हे आपल्या इथे करेक्ट असणार आहे. मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित हे देखील फरक तुम्हाला मी सांगितलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डायटॅच या नदीला पल्झर असे म्हटले जाते. आता कोणत्या नदीला पल्झर असे म्हटले जाते, हा जो पाठ या पाठामध्ये हा आपल्याला घटक आलेला नाही, पण तरी देखील मुलांना आपण याचं उत्तर सांगणार आहोत. यापैकी आपल्याला 2 आन्सर आहेत, एक आहे पलार आणि दुसरा आहे नर्मदा. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे पलार या नदीला पल्झर असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कारखान्यातील क्षारयुक्त आम्लयुक्त पाणी हे मातीत मिसळल्याने माती डॅश डॅश बनते. जर कारखान्यामधील जे क्षारयुक्त आणि आम्लयुक्त जर पाणी हे मातीत मिसळले त्याच्यामुळे माती साहजिकच कशी बनणार आहे, सुपीक बनणार आहे का नापीक बनणार आहे. तर साहजिकच आहे जी माती आहे ती कशी बनणार आहे, नापीक बनणार आहे. सुपीकता होणारच नाही कारण त्या पाण्यामध्ये काय आहे, त्या मातीमध्ये क्षारयुक्त आहे आणि आम्लयुक्त पाणी आहे आणि त्याच्यामुळे ती जमीन कशी झाली आहे, नापीक झाली आहे. आपलं ते करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे त्वचेचा कर्करोग, दमा यासारखे आजार कारखान्यातून होणारी वायू गळती डॅश डॅशमुळे होते. तर कोणत्या गोष्टीमुळे होते की जो त्वचेचा जो कर्करोग होत आहे, दमा यासारखे जे आजार आहेत आणि वायू गळती कोणत्या कारणामुळे, तुम्हाला 2 पर्याय आहेत, एक आहे सल्फर डायऑक्साईड आणि दुसरं आहे मिथेन आहे. तर आपले जे आजार आहेत, जे त्वचा रोग आहे, त्वचेचा रोग आहे, कर्करोग आहे, दमा आहे, त्याचप्रमाणे कारखान्यातून होण्याची वायू गळती, हे मिथेनची वायू जी गळती झाली आहे त्याच्यामुळे हे आजार होत आहे आणि त्याच्यामुळे जे आपलं उत्तर असणार आहे सल्फर डायऑक्साईड नसून मिथेन हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डायटॅच प्रदूषणामुळे पर्णछिद्रही बुजून जातात. कोणत्या गोष्टीमुळे पर्णछिद्र बुजून जातात. मग हवा आहे का मृदा आहे, हवा आहे का मृदा आहे. तर या 2 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे हवा हे उत्तर येणार आहे. कारण हवा प्रदूषित झाली आहे आणि त्याच्यामुळे ही पर्णछिद्रे ही बुजून गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे जे आपलं हे योग्य उत्तर असणार आहे हवा प्रदूषणामुळे पर्णछिद्रे ही बुजून गेलेली आहे. आपला करेक्ट आन्सर असणार आहे. आपल्या बघा आता पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला बरोबर की चूक या माध्यमातून विचारलेला आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बरोबर की चूक या माध्यमातून पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे नदीच्या वाहत्या पाण्यातून कपडे धुतल्यास पाणी हे प्रदूषित होत नाही त्यांनी सांगितलं आहे. जर नदीच्या पात्रामध्ये जर आपण कपडे धुतले तर पाणी प्रदूषित होत नाही. मग बरोबर आहे का चूक आहे.
तर मुलांना उत्तर काय येणार आहे? चूक उत्तर येणार आहे. बरोबर आहे, आपलं उत्तर जे आहे चूक आहे. कारण जर नदीच्या पात्रामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं काम केलं आहे, भांडे घासणे म्हणा किंवा जनावरांना आंघोळ घालणं आहे, आणि त्याप्रमाणे मग त्याच्यामुळे ते पाणी कसं होणार आहे? साहजिकच आहे, प्रदूषित होणार आहे. म्हणून ते सांगितले प्रदूषित होत नाही, म्हणून हे विधान कसं आहे? चूक आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितके प्रदूषण जास्त होते. की जे विजेवर चालणारी जी यंत्र आहेत, मी हर एक प्रकारची जी विजेवर चालणारी यंत्र आहे, मग कारखान्यात चालणारे जे हर एक प्रकारची जी यंत्र आपण म्हणू शकतो, मग ही जर यंत्र जितकी जास्त चालली, जी वाहने आहेत ती रस्त्यावरून वाहने जातात, ती जास्त यंत्र चालतात, तर साहजिकच इतकं जास्त प्रदूषण होणार आहे. मग विधान बरोबर आहे का चूक आहे? तर यापैकी जे आपलं विधान आहे ते कसं असणार आहे मुलांना? हे विधान बरोबर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू हे वनस्पतीमध्ये शोषले जाऊन हे अन्न साखळीमध्ये शिरतात. बघा, आता हे उदाहरण बरोबर आहे का चूक आहे? जे आम्लपर्जन्य आहे, आम्लपर्जन्य कशामुळे होतं? हा देखील पाठ आपण घटक आपण शिकलेला आहोत. आणि आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे काय निर्माण होते? कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जातात आणि वनस्पतीच्या पानामध्ये ते शोषले जातात आणि त्यामुळे ते अन्न साखळीमध्ये ते शिरतात. हे जे विधान आहे ते बरोबर विधान आहे. आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कावीळ, विषमज्वर यासारखे जे आजार आहे पाणी प्रदूषणामुळे होत आहे, हे बरोबर आहे का चूक आहे? की साहजिकच जे कावीळ आणि जे विषमज्वर आहे यासारखे जे पाणी प्रदूषणामुळे हे आजार होत आहेत का? तर आपलं जे उत्तर बरोबर आणि चूक यापैकी जे आपलं उत्तर आहे की बरोबर आहे, की जे कावीळ आणि जे विषमज्वर आहे हे पाण्यामुळे होत आहेत. आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्लपर्जन्यामुळे ऐतिहासिक वस्तू इमारतीचे क्षरण होते. जे आम्लपर्जन झाल्यामुळे की ज्या पावसाच्या पाण्यामध्ये आम्ल जर त्याच्यामध्ये मिक्स झालं तर त्याच्यामुळे ऐतिहासिक जी वास्तू आहे की रजवाडे आहेत किंवा जे वास्तू बनलेले आहेत, जे पुरातन लोकांनी जे बांधून ठेवलेले आहेत, जे त्याला आपण ऐतिहासिक वास्तू म्हणू शकतो, की जे आपण गड आहेत, त्याचप्रमाणे जे ऐतिहासिक वास्तू आपण म्हणू शकतो, जे राजवाडे आहेत, जे महल आहेत, मग हे सर्व काय झाले आहेत? ऐतिहासिक वास्तू आहेत. मग इमारतीचे शरण होते का? तर मग हे विधान कसं आहे? साहजिकच हे विधान बरोबर आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवा प्रदूषणामुळे प्रकाश शोषणाची क्रिया वाढते. आता बघा, यांनी सांगितले जे हवा जर प्रदूषण झालं तर प्रकाश शोषणाची क्रिया वाढते का? तर साहजिकच हे विधान कसं आहे? चूक आहे. जर हवा प्रदूषणामुळे काय होत आहे? हा प्रकाश शोषणाची क्रिया ही मंदावते आहे. आणि म्हणून जे आपले ते उत्तर असणार आहे हे उत्तर चूक असणार आहे. आणि म्हणून ते आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सर्वांच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेतलेली आहेत. आता आपण मुलांना खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार. तर या सर्व खेळापैकी आपण आज क्रिकेटचा खेळ खेळणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून पाहणारे कोणते खेळ आहेत मुलांनो ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी आपलं एक योग्य उत्तर असणार आहे. त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. मग आपला पहिला प्रश्न आहे, निरोधक यंत्रणा आणि डॅशडॅश या हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणाचा वापर करणे आहे. जर आपल्याला हवा जर प्रदूषण करायचे असेल तर आपल्याला कोणते गोष्टी उपयोगात आणायच्या आहेत? तर त्यांनी बघा इथे तुम्हाला 4 प्रकार दिलेले आहेत. परंतु आपल्या इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथे तुम्हाला जे 4 पर्याय दिले आहेत बघा, इथे क्षय आहे, डेंग्यू आहे, रेबीज आहे आणि कर्करोग आहे. ही तुम्हाला आजारांची नावं दिली आहेत की त्यांनी एक प्रकार असं सांगितलं की जो हवा प्रदूषण किंवा जलप्रदूषण आहे त्याच्यामुळे कोणकोणते परिणाम होऊ शकतात किंवा कोणकोणते आजार होऊ शकतात त्याच्यासाठी त्यांनी 4 रोगाचे नाव दिले. परंतु आपला प्रश्न वेगळा आहे आणि जे उत्तर वेगळं दिलेलं आहे त्याच्यामुळं यातलं आपलं उत्तर असू शकणार नाहीये. परंतु यातलं जे उत्तर आहे मी तुम्हाला सांगणार आहे, निरोधक यंत्रणा आणि डॅश डॅश या हवा प्रदूषण म्हणजे हवा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी निरोधक यंत्रणा आणि काय वापरलं जात आहे असं त्यांनी विचारलंय. मग करणारी यंत्रणेचा वापर करणे, मग कोणत्या यंत्रणेचा वापर करणे? तर इथे जो शब्द आहे तो गाळण यंत्र आहे, परंतु इथे कुठेही हा शब्द आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आपले हे जे तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत, ऑप्शन्स आहेत, त्याच्यापैकी हे उत्तर असणार नाही. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे गाळण यंत्र. परंतु आपल्याला उत्तर इथे त्यांनी टाकले रेबीज, याच्यावर क्लिक केलं तर ते उत्तर बरोबर येणार आहे. मग आता तुम्ही याच्यापैकी जर कोणत्याही गोष्टीवर जर तुम्ही चूक केलं तर तिथे उत्तर तुम्हाला चूक दाखवणार आहे.
बघा मुलांना, इथे जरी तुम्ही केलं तरी इथे डेंग्यूमध्ये जरी केलं तरी हे चूक दाखवणार आहे, परंतु मग इथे रेबीजवर हे दाखवत आहे, परंतु हे आन्सर रॉंग आहे. आपलं जे उत्तर आहे निरोधक यंत्रणा आहे आणि गाळण यंत्रणा आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इथे जे दिलं आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मुलांना, आपण आता इथे रेबीजवर, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, त्या उत्तरावर आपण क्लिक करणं गरजेचं आहे. परंतु हे उत्तर लक्षात ठेवायचं, इथे गाळण यंत्र आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर, आता हे उत्तर आपलं चुकीचं आहे, पण हे उत्तर चुकीच्या उत्तर आपण केलेलं आहे. आता आपलं दुसरं क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते जैविक प्रदूषके म्हणून मानले जाते. आता त्यांनी दिलं की खालीलपैकी कोणते जे जैविक प्रदूषके मानले जाते. मग 4 पर्याय आहेत बघा. यापैकी त्यांनी दिले की जीवाणू आहे, शैवाल आहे, परजीवी आहे का, यापैकी सर्व आहेत. तर आपले जे प्रश्न आहेत, जैविक प्रदूषक हे कोणकोणते आहेत, तर यापैकी जे सर्वच आहेत, म्हणजे जीवाणू आहे, शैवालू आहे, विषाणू आहे, परजीवी आहेत, हे सर्व आहेत आणि यापैकी हे सर्व हे आपले इथपैकी उत्तर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट आहे, डायटॅचमुळे जागतिक तापमान वाढले आहे. कोणत्या गोष्टीमुळे जागतिक तापमान वाढलेलं आहे. आपला 4 पर्याय आहेत. पहिला आहे आम्लवर्षा, दुसरा आहे हरितगृह परिणाम, तिसरा आहे 1 ते 3 दोन्ही व तिसरा आहे अल्गल ब्लूम आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे बघा की जागतिक तापमान कशामुळे वाढले, हरितगृह परिणामामुळे जागतिक परिणाम आपले, हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते मानवनिर्मित वायू प्रदूषणाचे कारण आहे. आता मानवनिर्मित त्यांनी विचारले आहे, निसर्ग निर्मित नाही किंवा नैसर्गिक नाही. तर यापैकी बघा आपण पहिलेचे ऑप्शन वाचून घेणार आहोत. पहिला आहे अणुऊर्जा, दुसरा आहे भूकंप, तिसरा आहे ज्वालामुखीचा उद्रेक आणि चौथा आहे चक्रीवादळ. आता तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला मुलाला लक्षात येईल की जे भूकंप, ज्वालामुखी आणि चक्रीवादळ हे कसे आहेत, निसर्ग निर्मित आहे, परंतु यांनी विचारले मानव निर्मित. मग राहायला कोणता आहे, अणुऊर्जा. मग अणुऊर्जा आणि केंद्रकाचं परीक्षण करण्यासाठी हे स्फोट केले जातात आणि त्याच्यामुळे जे आपलं योग्य उत्तर असणार आहे अणुऊर्जा आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅशयुक्त हवा ही प्रदूषकाचा रंग कामावर परिणाम होऊन त्याच्या रंगात बदल करते. आता कोणत्या रंगात बदल करते, मग तुम्हाला 4 पर्याय आहेत, कार्बन, नायट्रोजन, सल्फर का हायड्रोजन. तर बघा त्यांनी सांगितले की आपलं जे योग्य उत्तर आहे सल्फर जी युक्त हवा आहे ती प्रदूषकाच्या रंगकामावर परिणाम होऊन त्याच्या रंगात बदल होते. त्याच्यामुळे आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वायू प्रदूषणाचा वनस्पतीवर होणारा परिणाम ओळखा. आता वायू प्रदूषण वनस्पतीचा काय परिणाम होतो, त्यांनी दिले वनस्पतीची वाढ खुंटणे, पर्णछिद्र बुजणे का यापैकी एक नाही. आता यापैकी एक नाही असं होऊ शकतं का, त्यामुळे हे उत्तर रॉंग आहे. आता यांनी दिले 2 व 3, मग 2 3 कोणते आहेत, हे 2 आहे आणि तिसरं आहे. मग 2 आणि 3 हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत की वायू प्रदूषणामुळे वनस्पतीवर काय परिणाम होतात, वनस्पतीची वाढही खुंटते आणि पर्णछिद्रही बुजतात आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे 2 आणि 3 हे आपले दोन्ही करेक्ट आन्सर असणार आहे. अशा प्रकारे मुलांना आपण इथे जे खेळाच्या माध्यमातून जे 6 प्रश्न होते ते आपण सोडवलेले आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर घेणार आहोत. ती कोणती प्रश्न आहेत ती देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार. जो पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मानवनिर्मित वायू प्रदूषणाचे कारण आहे. बघा मग तुम्हाला 4 पर्याय आहेत. पहिला आहे अणुऊर्जा, दुसरं ज्वालामुखीचा उद्रेक, तिसरं भूकंप आणि चौथा आहे चक्रीवादळ आहे. मग या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे तुम्हाला माहीत आहे मुलांना, ज्वालामुखी, भूकंप, चक्रीवादळ हे निसर्ग निर्मित आहे, नैसर्गिक आहे. राहिला आपला अणुऊर्जा आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. चला आपण पुढे जाऊया. तर बघा दुसरा प्रश्न आपल्याला बघा इथे विचारलेला आहे आणि आपले जे प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत पाहूया. पहिला प्रश्न वाचणार आहोत, निरोधक यंत्रणा आणि डायटॅच्या हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणे आहे. आता बघा इथे जे ऑप्शन्स आहेत ते बरोबर दिलेले आहेत की आपल्याला जर हवा प्रदूषण करायचे असेल तर आपल्याला निरोधक यंत्रणा वापरायची आणि काय वापरायचं आहे. मग तुम्हाला 4 पर्याय, क्षय, गाळण यंत्र, फिल्टर का यापैकी नाही. आता बघा हे जे उत्तर आहे इथे बरोबर आहे. इथे क्षय हा आजाराचा रोग आहे, इथे फिल्टर पण आपण पाण्यासाठी वापरतो, त्यापैकी यापैकी नाही उत्तर असू शकत नाही. परंतु जर पाणी जर हवा देखील आपल्याला गाळणे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जे उत्तर असणार आहे गाळणी यंत्र, निरोधक यंत्रणा आणि गाळणी यंत्र या हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा आहेत, हे आपल्या इथे योग्य उत्तर आहे. मागे आपल्याला पूर्ण आजारांची नावं दिली होती, क्षय, कर्करोग, रेबीज, त्वचारोग हे सर्व नावं दिली होती, परंतु आपलं जे योग्य उत्तर तिथे दिलेलं नव्हतं, परंतु इथे मात्र योग्य उत्तर दिलेलं आहे. चला आपण पुढे जाऊया.
तर तिसरा भाग आहे, खालीलपैकी कोणते जैविक प्रदूषकही मानली जातात. मग कोणती जैविक प्रदूषके आहेत? मग बघा, आपण वाचणार आहोत जीवाणू, परजीवी, शैवाल व यापैकी सर्व. मग यापैकी आपले जे उत्तर आहे, यापैकी जे सर्व आहे की जी प्रदूषके आहेत ती सर्व आहे. जीवाणू आहे, परजीवी आहे आणि शैवाल आहे. हे आपल्या उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट आहे, वायू प्रदूषणाचा वनस्पतीवर होणारा परिणाम ओळखा. जे वायू प्रदूषण आहे मग त्याच्या वनस्पतीचा काय परिणाम होत आहे? बघा, 2 व 3 दोन्ही पर्णछेदरे भुसात वनस्पतीची वाढ खुंटते का? यापैकी एकही नाही. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे बघा, 2 आणि 3 ही दोन्ही आहेत. म्हणजे वनस्पतीची वाढही खुंटते आणि पर्णछेदरे भुसतात. मग यापैकी जे आपले योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आता बघा, आपलं नेक्स्ट आहे, डॅशमुळे जागतिक तापमान वाढले आहे. कोणत्या गोष्टीमुळे जागतिक तापमान वाढले आहे? फर्स्ट आहे आम्लवर्षा, दुसरं आहे थर्ड आहे, तिसरं आहे हरितगृह परिणाम आहे आणि चौथं आहे अल्गल ब्लूम आहे. तर यापैकी आपले जे योग्य उत्तर आहे ते आपण पाहणार जे हरितगृह परिणाम आहे हे आपल्या इथे योग्य उत्तर आहे की हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमान वाढलेलं आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायडॅशयुक्त हवाई प्रदूषकाच्या रंगकामावर परिणाम होऊन त्याच्या रंगात बदल होतो. कोणत्या रंगात बदल होत आहे? आता बघा, मग कार्बनमुळे होत आहे, सल्फरमुळे होत आहे, नायट्रोजनमुळे होत आहे का हायड्रोजनमुळे होत आहे? तर यापैकी आपलं उत्तर असणार आहे सल्फर युक्त हवाई प्रदूषकाच्या रंगकामावर परिणाम होऊन त्याच्या रंगात बदल होत आहे. आपलं इथे योग्य आन्सर असणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण जे खेळाच्या सराव खेळ परीक्षेच्या माध्यमातून आपण इथे प्रश्नोत्तरे घेतलेले आहेत. आता मात्र आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तरे. प्रश्नोत्तरामधून देखील काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ते कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला, तर सुरुवात करून जो आपला पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. इथे दिले आहे, प्रदूषण म्हणजे काय आहे? आता आपण मुलांना सांगितले की प्रदूषण म्हणजे काय, की प्रदूषण म्हणजे निसर्गात आढळणारे जे निसर्गात उपलब्ध असणारे जे हवा, पाणी, जमीन हे दूषित करणारे घटक किंवा त्या सर्वांना दूषित करणारे, परिणाम करणारे जे घटक आहेत त्यांना आपण काय म्हणत आहोत? दूषित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण प्रदूषण म्हणणार आहोत. मग ते मानव निर्मित किंवा जे सजीव सृष्टीला हानिकारक अशा ज्या गोष्टी आहेत, जे ते म्हणून जे कीटक आहेत ते काय करत आहेत? आपल्या प्रदूषणाचा एक भाग आहे. मग आता त्याने दिलं आहे की प्रदूषण म्हणजे काय, की नैसर्गिक परिवाराची परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच काय आहे? प्रदूषण आहे. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की निसर्गात उपलब्ध असणारे काय आहे? हवा, पाणी, जमीन यांना दूषित करणारे जे घटक आहे की जे गोष्टींमुळे दूषित होतात त्यांना आपण प्रदूषण असे म्हटलं जात आहे. आता त्यांनी लिहिले की प्रदूषण म्हणजे काय, त्यांनी की प्रदूषक म्हणजे काय आहे? त्यांनी सांगितलं आहे की परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणारे, जी परिसंस्था आहे त्याच्या कार्यात अडथळा आणणारे, मग ते जैविक किंवा अजैविक घटकावर म्हणजे वनस्पती असू दे, प्राणी असू दे किंवा मानव असू दे, यावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना, मग या सर्वांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना आपण काय म्हणणार आहोत? प्रदूषक म्हणणार आहोत. म्हणजेच कोण आहेच आपण म्हणू शकतो की जीवाणू आहे, विषाणू आहे, शैवाल आहे, हे सगळे आपल्या काय करत आहेत? आपल्या जीवनावर घातक परिणाम करत आहेत. मग त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की निसर्गनिर्मित, मानवनिर्मित जे हवा आहे, पाणी आहे, जे जल आहे ते दूषित होत आहेत. मग हे सर्व त्याच्यामध्ये देखील त्याची उदाहरणे होऊ शकतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हरितगृह परिणाम म्हणजे काय आहे? तर त्यांनी विचारले हरितगृह परिणाम. बघा, आता दिले मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणातील CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बनचा C आणि ऑक्सिजनचे 2 युग म्हणजे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणजे हे त्याचं सूत्र बनलेलं आहे. म्हणजे तो कसा आहे? रंगहीन आहे, गंधहीन आहे आणि तो उत्सर्जित होत नाही, म्हणजे तो उष्णताचा वहन करत नाही. तर अशा प्रकारे हे मिश्रण आहे. कार्बनचं C आणि ऑक्सिजनचे 2 सूत्र मिळून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे व त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम असे त्याला म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात काय, की जे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जेव्हा वाढत आहे त्यामुळे पृथ्वीच्या तापमानावर देखील होणारा परिणाम वाढून दिसून येत आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणत आहोत? हरितगृह परिणाम असे आपण त्याला म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवेचे प्रदूषण हे कशास म्हणतात? की आता हवेचं प्रदूषण झालं आहे ते कसं म्हणणार आहोत? विषारी वायू, धूळ, धुळीकण, सूक्ष्मजीव यासारखे जे घातक पदार्थामुळे हवेमध्ये मिसळले जातात त्यामुळे हवा ही दूषित होते आणि त्यामुळे हवेचं हे प्रदूषण त्याला आपण म्हटले जातं. हवेचं प्रदूषण म्हणजे कशात म्हणतात? की जे हवेमध्ये जे विषारी जे वायू सोडले जातात, हवा आहे, धूळ आहे, धुळीकण आहेत, त्याचप्रमाणे जे सूक्ष्मजीव आहेत, या पदार्थामुळे हवा ही दूषित होते आणि त्याचमुळे त्याला आपण म्हणणार आहोत हवेचे प्रदूषण असे आपण त्याला नाव म्हणणार आहोत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्लवर्षा म्हणजे काय आहे? बघा, आम्लवर्षा म्हणजे काय, आता बघा इथे दिलेलं आहे की कोळसा, लाकूड, खनिज तेल, जे कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारखे इंधनांचा ज्वलनातून सल्फर, नायट्रोजन याची ऑक्साईड वातावरणात सोडली जातात. म्हणजे यांचं जेव्हा ज्वलन होतं, म्हणजे कोणाचं, कोळशाचं, लाकूडचं, खनिज तेलांचं याचं जेव्हा ज्वलन होतं, त्या ज्वलनातून सल्फर, नायट्रोजन याची ऑक्साईड वातावरणात ही सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतात. जेव्हा पावसाचं पाणी पडतं त्या पाण्यात मिसळतात, पण त्यापासून सल्फ्युरिक आम्ल तयार होतं आणि त्यामुळे त्या ज्वलनातून सल्फ्युरिक आम्ल तयार होतात आणि मग नायट्रोजन आम्ल व नायट्रिक आम्ल देखील तयार होते. ही आम्ले पावसाच्या थेंबाबरोबर किंवा हिमकणामध्ये ही मिसळून जातात. जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आम्लवर्षा असे म्हणतात. समजतंय मुलांना? बघा, पुन्हा एकदा आपण वाचणार आहोत की कोळसा, लाकूड आणि जे खनिज तेल आहे यापासून ज्या इंधनाच्या ज्वलनातून, म्हणजे जेव्हा त्याला उष्णता दिली जाते त्याच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड ही वातावरणात जेव्हा सोडली जातात, मग ही पावसाच्या पाण्यात मिसळतात. मग पाण्याच्या पावसात मिसळल्यापासून त्याच्यापासून सल्फ्युरिक आम्ल बनतं, नायट्रिक आम्ल बनतं आणि बघा इथे नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल याच्यात फरक आहे. बघा, याच्या उच्चारामध्ये नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल अशा प्रकारचे 3 प्रकारचे आम्ले बनले जातात आणि ही आम्ले पावसाची जेव्हा थेंब किंवा हिमकणामध्ये मिसळली जातात आणि जो पाऊस पडतो त्यालाच आपण आम्लवर्षाव असे म्हटले जाते. तर हे आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जलप्रदूषकांचे प्रकार सांगा. आता बघा, त्यांनी सांगितलं की जलप्रदूषणाचे प्रकार हे अनेक प्रकार आहेत. आता आपण इथे बघा वाचणार आहोत. जसं सांगितलं की सगळ्यात पहिले जे सूक्ष्म जीवाणू आहेत, शैवाल आहे, जीवाणू आहे, विषाणू आहेत, तशा प्रकारचे बघा पाहणार की त्याचे देखील प्रकार पडतात. जैविक आणि अजैविक आहे, सेंद्रिय, असेंद्रिय आहे. बघा, इथे त्यांनी दिलेलं आहे की जलप्रदूषक हे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. जैविक जलप्रदूषके, म्हणजे जैविक आहेत ते जलप्रदूषक कोणते आहे? शैवाल, जीवाणू, विषाणू, जसं मी आता सांगितलं, परजीवी, सजीव याच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही व जैविक अशुद्धीमुळे हे रोग पसरले जातात. समजलं? हे झालं पहिलं कारण की जैविक जलस्रोतामध्ये काय येत आहे? जलप्रदूषकामध्ये शैवाल, जीवाणू, विषाणू, परजीवी, की हे जे पाणी आहे ते पिण्यायोग्य राहत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अशुद्धी पसरते आणि त्याच्यामुळे रोग पसरले जातात. दुसरं आहे असेंद्रिय जैविक. असेंद्रिय जलप्रदूषकामध्ये आहे बारीक वाळू आहे, त्यामुळे धुळीकण, मातीचे कण, असे तरंगणारे पदार्थ, क्षाराचा साखर, असर्निका, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे किरणोत्सर्गी पदार्थाचे जे अंश आहे ते सर्व असेंद्रिय जलप्रदूषकामध्ये येत आहेत. समजते मुलांना? की याच्यामध्ये जे बारीक जे सूक्ष्म जीव आहेत त्यांचा समावेश होत आहे, परंतु याच्यामध्ये जे आपले जे बारीक कण आहेत पदार्थाचे, मग त्याच्यात बारीक वाळू आहे, धुळी कण आहे, मातीचे कण आहे, तरंगणारे जे पदार्थ आहे, क्षारांचा साखर, असर्निक, कॅडमियम व शिसे, पारा यांची संयुगे ही किरणोत्सर्गी हे पदार्थ त्याच्यात मिसळ होतात. हे सर्व असेंद्रिय प्रकारात मोडले जातात. सेंद्रिय प्रकारामध्ये काय मोडले जातात? सेंद्रिय जलप्रदूषक कोणते आहेत? तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील हे उत्सर्जक आहे, हे त्याच्यामध्ये मोडले जाते. तशा प्रकारे जलप्रदूषकाचे 3 प्रकार आहेत. एक जैविक जलप्रदूषक आहे, एक सेंद्रिय जलप्रदूषक आहे आणि तिसरं असेंद्रिय जलप्रदूषक आहे आणि सेंद्रिय जलप्रदूषक आहे. तर अशा प्रकारचे 3 जलप्रदूषके इथे आपल्याला प्रकार दिसत आहेत आणि त्याची माहिती देखील आपण इथे घेतलेली आहे. आपला नेक्स्ट आहे, हवा प्रदूषणाचा वनस्पतीवर होणारा परिणाम सांगा. हवा आहे त्याची वनस्पतीवर काय परिणाम होत आहे? की हवा प्रदूषणाचा होणारा परिणाम म्हणजे पर्णछिद्रे ही बुजून जातात, त्यांची प्रकाश शोषणाची क्रिया ही मंदावते आणि वनस्पतीची वाढ देखील खुंटते, पाने गळतात आणि ती पिवळी पडली जातात. बघा, अशा प्रकारे हवा प्रदूषण वनस्पतीवर परिणाम होतो. समजलं मुलांना? की त्याचे जे प्रकार होतात, परिणाम काय आहेत? की त्याची जी पर्णछिद्रे आहेत, ती पानांची पर्णछिद्रे ही बुजली जातात, त्यांची प्रकाश शोषणाची जी क्रिया ही मंदावते आणि वनस्पतीची ही वाढ कुठून ही पाने पिवळी पडली जातात, ती सुकली जातात आणि बघा त्याची पाने ही गळून देखील पडतात. तशा प्रकारे हवा प्रदूषणाचा वनस्पतीवर होणारा हा परिणाम आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मृदा प्रदूषण म्हणजे काय सांगितलं आहे? मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मामुळे नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल येतात किंवा जे बदल घडून येतात त्यामुळे त्यांची उत्पादकता ही कमी होते. उत्पादकता कमी होते म्हणजे की त्या जमिनीचा जो कस आहे, जी पीक भरघोस देते ते भरघोस पीक न देता त्याचा कस हा कमी होतो, म्हणजे उत्पादकता ही कमी होते. म्हणजे जे पीक भरपूर देते ते पीक भरपूर देत नाही, कारण त्याचा जमिनीचा कस कसा आहे, कमी झालेला आहे आणि म्हणूनच तिला काय म्हटलं आहे? मृदा प्रदूषण म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा ऐकायचं आहे, मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्माला नैसर्गिकरित्या किंवा मानवकृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे त्याची उत्पादकता ही कमी होते व तिलाच आपण मृदा प्रदूषण असे म्हणणार आहोत.
जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवा प्रदूषणाचे प्रतिबंधक उपाय सांगा. जर हवा प्रतिबंध करायचे असेल तर उपाय काय आहेत बघा. आता इथे त्यांनी स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे की शहरातील दुर्गंध पसरणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. सगळ्यात पहिलं जे कारण आहे की हवा प्रदूषित प्रतिबंधक उपाय काय आहे की जो शहरामध्ये जो हर एक प्रकारचा जो कचरा आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं ही गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थित त्याचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सेकंडली, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणं गरजेचं आहे. हवा दूषित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणं गरजेचं आहे. ते बंधनकारक आहे. बंधनकारक म्हणजे हे करणं गरजेचंच आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्यासाठी एक कायदा त्यांनी निर्माण केलेला आहे. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा आहे, गाळणी यंत्र आहे, याचा देखील वापर करणं गरजेचं आहे. तिसरं आहे आण्विक चाचण्या व रासायनिक अस्त्रे यांचा वापर हा देखील योग्य नियंत्रण असावे की ह्या ज्या चाचण्या करायच्या त्याच्यावर देखील योग्य नियंत्रण असणं गरजेचं आहे. फोर्थ आहे CFC निर्मितीवर बंधने आणावीत की जे CFC निर्मिती आहे म्हणजे प्लास्टिक निर्मितीवरती बंदी आणावी असं देखील त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हवा प्रदूषण प्रतिबंधक उपाय इथे आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट आहे जलप्रदूषणाचा मानवावर होणारा परिणाम. आता जलप्रदूषणाचा मानवावर काय परिणाम होत आहे की साहजिकच आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणार आहे. मग काय परिणाम होणार आहे? प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचा रोग व पचनसंस्थेचे विकार होतात. की प्रदूषित पाण्यामुळे काय होणार आहे? साहजिकच अतिसार होणार आहे, कावीळ होणार आहे, त्वचा रोग होणार आहे, पचनसंस्थेचे विकार होणार आहे. त्याचप्रमाणे बघा यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडामध्ये विकृती, उच्च रक्तदाब हे देखील विकार होऊ शकतात. तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे विकार हे आपल्याला दूषित पाण्यामुळे होतात किंवा जलप्रदूषणामुळे मानवावर त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत आहे. कोणते परिणाम आहेत की अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचा रोग आणि त्याचप्रमाणे पचनसंस्थेचे विकार. दुसरं आहे यकृत खराब होऊ शकतं, मूत्रपिंडात बिघाड होऊ शकते, मेंदू विकार आणि हाडामध्ये विकृती. अशा प्रकारचे देखील विविध प्रकारचे आजार हे निर्माण होत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या परीक्षेच्या आपल्या या पाठाच्या माध्यमातून सराव केले परीक्षा प्रश्नोत्तराची आपण प्रश्नोत्तरे घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमात असणारे जे हर एक टॉपिक आहे, प्रदूषण म्हणजे काय आहे, प्रदूषणाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचप्रमाणे आपण त्याचे प्रकार पाहिले, त्या प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम पाहिले, त्याचप्रमाणे होणारे जे उपाय आहेत ते आपले कोणत्या प्रकारे उपाय करणं गरजेचं आहे, त्याच्यावर कशा प्रकारे नियंत्रण करणं गरजेचं आहे, प्रदूषण म्हणजे काय आहे, प्रदूषके म्हणजे काय आहे, याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे या पाठाच्या दरम्यान आले जे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार. आपण प्रयत्न केलेला आहे. मुलांना मी तुम्हाला हा जो पाठ आहे तुम्ही अतिशय तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगितला आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटू एका नवीन पाठाकडे एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.